काल परवा या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली आणि अध्यक्ष म्हणून होत वहिनी आणि उपाध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झाली. आज या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आज कार्यालयीन प्रवेश होतोय. या कार्यालयीन प्रवेशाला प्रमुख उपस्थिती आमचे राज्याचे खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेब, आमच्या मार्गदर्शक नेत्या आदरणीय शोमिका माडिक वहिनी, त्याचसोबत या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होत वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी कार्यालयीन प्रवेश होतोय. आज खरं तर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आमचे नेते आदरणीय महादेवरावजी माडिक साहेब, राज्यसभा खासदार आदरणीय धनंजय माडिक साहेब, त्यासोबत आमचे दक्षिणचे लाडके आमदार आदरणीय अमल माडिक साहेब, तसेच शोमिका माडिक वहिनी आणि महायुतीचे सगळे नेते, त्या सर्व नेत्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीमध्ये आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती 100% यशस्वीपणे आम्ही या ठिकाणी पार पाडणार. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी नेत्यांना कमीपणा वाटेल किंवा नेत्यांना त्या ठिकाणी गालबोट लागेल अशा पद्धतीचं वर्तणूक आमच्याकडून कोणतेही होणार नाही. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या ज्या विकासात्मक योजना आहेत त्या 100% या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवून ही कोल्हापूर जिल्हा परिषद एक आदर्श जिल्हा परिषद करण्याचा प्रयत्न अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून आमचा राहणार. या ठिकाणी 4 वर्ष प्रशासकीय कार्यकाल होता आणि त्या प्रशासकीय कार्यकालामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता. त्यामुळं बरीच कामं प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी ज्या भौतिक आणि मूलभूत सुविधा लागतात, म्हणजे आरोग्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे प्रश्न असतील, शैक्षणिक भागातले प्रश्न असतील, या सगळ्याच समस्या या ठिकाणी भेडसावतात या 4 वर्षामध्ये. प्रामुख्यानं केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार असल्या कारणानं या ठिकाणी भरघोस निधी आमच्या नेते आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब, आमदार अमल माडिक साहेब यांच्या माध्यमातून, चंद्रकांत दादांच्या माध्यमातून, हसन मुश्रीफ साहेब, आबिटकर साहेब, म्हणजे जे महायुतीचे नेते आहेत त्या सर्व नेत्यांच्याकडून हे निधी कोल्हापूर जिल्ह्यात कसे जास्तीत जास्त खेचून